काही कामं वेळेवर केली तरच चांगली असतात, नाहीतर नंतर खूप धावपळ होते. आपल्याला वाटतं ही गोष्ट आपल्याला लागणार नाही, पण वेळ आली की त्याच गोष्टीची गरज पडते. आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे ती तुम्हाला माहीतच असेल, आणि आत्ता नियम आणि अटी किती आहेत तुम्ही पाहिलेच असतील. तर मी कनेक्शन काढलं होतं, पण मला आता आठवतच नाही कधी काढलं होतं. फक्त माझ्याकडे कनेक्शन काढलेला नंबर होता, आणि त्यानंतर मी आज गॅस कनेक्शन पाहण्यासाठी गेले होते, कारण कार्ड माझं ब्लॉक केलं होतं आणि कोणत्या एजन्सीमध्ये आहे तेही माहीत नव्हतं. पण गॅसमध्ये कामाला असल्यामुळं थोडा ओळखीचा फायदा झाला आणि कळलं की कोणत्या एजन्सीमध्ये आहे. तर त्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि खूप साऱ्या प्रोसेस केल्यानंतर 4-5 तासानंतर मला माझं फायनली कार्ड भेटलं. तर खूप छान वाटलं. आधी मला वाटलं ह्याची मला कधीच गरज पडणार नाही म्हणून, त्यामुळं मी लक्ष दिलं नाही, पण वेळेवर नाही घेतल्यामुळं आत्ता मला आज पूर्ण दिवस घालवावा लागला. त्यानंतर एवढं ऊन झालं होतं दुपारचं, आणि मुलांना खाऊ घेऊन मी आता घरी आली होते. घरी आले की आमचा गुड्डू वाटच पाहत होता, कारण त्याला मग सोडून कधीच जात नाही. पण आज गेलो होतं कारण तो सकाळी उठलेलाच नव्हता, आणि या सगळ्यांच्या आवडीचा खाऊ आणला होता, तर सगळ्यांनी खाऊ एन्जॉय केला. त्यानंतर आता मी गेल्यावर त्यांनी काढलेलं ही छानसं ड्रॉइंग, आणि खूप छान ड्रॉइंग केलं होतं. आत्ता सुट्टी आहे तर. पुस्तक होतं का तुझ्याकडे? पुस्तक होतं ड्रॉइंगचं? परत त्याला चेक करायचं होतं. मम्मी मला सोडून फिरायला तर नव्हती ना गेली, मग तो पाहत होता काय केलं मम्मीने खाली जाऊन. त्यानंतर आता परत ड्रॉइंगला चालू झाली, आणि आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर जेवढा पसारा पाडायचा आहे तेवढा मी त्यांना पाडून देते. त्यानंतर आवरता घरी येतं, कारण शाळेत मुलं दिवसभर एका जागेवर बसतात, त्यानंतर क्लास, आणि त्यांना खेळायसाठी वेळही भेटत नाही. तर त्याचे फ्रेंड आले होते आणि त्यांच्याशी मस्ती खेळायला चालली होती. त्यांनी फक्त आता मांडणीवरच भांडे ठेवले होते, बाकीचं सगळं सामान खेळण्यासाठी घेऊन आले होते. आणि खरंच कधी कधी छान वाटतं की निरागस असं खेळतात. तर थोडा पसारावा लागतो, पण थोडं पेशन्सी लागतात. त्यानंतर मी मेहंदी लावली होती नॅचरल पद्धतीने बनवलेली, आणि छान असे केस सिल्की झाले होते. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा दिवस तर खरंच खूप धावपळीत गेला.